आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आत्ताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर आता शिक्षण क्षेत्रामध्ये दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। पुण्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या 3 शाळांचे शासन सर्टिफिकेट बोगस असल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणी 3 सीबीएसई शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। या समितीला 31 जानेवारीपर्यंत अहवाल देण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले। मुंबई एअरपोर्टवर एआययूने 3 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केलाय। या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 28 कोटी 10 लाख इतकी किंमत असल्याचं कळतंय। एका बॅगमध्ये लपवून हे ड्रग्ज आणण्यात आले होते। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या जुहू परिसरात मॅनहोलचं झाकण चोरण्याचा प्रयत्न झाला। 2 जण मॅनहोलचं झाकण चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत। यानंतर त्यांनी रिक्षातून पळ काढला। नाशिकमध्ये गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला। सिडको परिसरात 3 ते 4 गाव गुंडांनी काही तरुणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। टोळक्याकडून लाठ्या काठ्यांनी भर चौकात काही तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। नाशिकमधल्या या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। बिलाच्या रकमेवरून ग्राहकाला हॉकी स्टिक आणि रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे घडली आहे। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अंधेरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। विरार स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडलाय। एसी लोकलचं दार नालासोपाऱ्याला न उघडल्यानं प्रवाशांना गाडी बाहेर येताच आलं नाही आणि गाडी थेट विरार स्टेशनवर थांबली। त्यामुळे संतप्त नागरिकांनी मोटरमॅनला त्याच्या कॅबिनमध्ये कोंडून ठेवलं। नागपूरमध्ये नायलॉन मांजानं पुन्हा एकदा एका 18 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे। तरुणाला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून तरुणाच्या गळ्याला 16 टाके घालण्यात आले। गेल्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील प्रगतशील शेतकरी अप्पा कदम यांच्या शेतातून दाट धुक्याचं डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलंय। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अनेक फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झालेली आहे। त्यामुळे तापमानाचा पारा शून्याच्या खाली गेलाय। तर हिमाचल प्रदेशच्या शिमल्यामध्ये देखील बर्फवृष्टी झाली असून मोठ्या संख्येने पर्यटक शिमल्यामध्ये पोहोचले। काश्मीरच्या गुलमर्गमध्ये देखील तुफान बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीमुळे इथे आलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालाय। या वर्षातील ही पहिलीच बर्फवृष्टी आहे। काश्मीरच्या कुपवाडामध्ये देखील तुफान बर्फवृष्टी झाली। बर्फवृष्टीमुळे इथे जाणारे रस्ते बंद झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे। तैवानमधल्या टाई शिपिंग कंपनी एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशनने आपल्या कर्मचाऱ्यांना 52 महिन्यांचं वेतन बोनस म्हणून दिलेलं आहे। 2022 मध्ये कंपनीने चांगली कामगिरी केल्याने हा निर्णय घेण्यात आला। गेल्या 24 तासात युक्रेनचे 600 पेक्षा जास्त सैनिकांना ठार केल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय। रशियाने युक्रेनमध्ये हा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। रशियाने रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने युक्रेनच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले। या हल्ल्याचा एक व्हिडिओ रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेला आहे। या हल्ल्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झाल्याचा दावा रशियाने केलाय। अमेरिकेकडून F-35 स्टेल्थ फायटर जेट खरेदी करण्याच्या मुद्द्यावर कॅनडामध्ये गोंधळ सुरू झालाय। या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये महागाईच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात जनतेने घोषणाबाजी करत महागाईला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलाय। पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये महागाईने जनता होरपळून निघालेली आहे। इथलं गव्हाचा तुटवडा जाणवू लागल्यानं नागरिकांचा संयम सुटत चाललाय। असाच एक वृद्ध व्यक्ती पीठ मिळत नसल्यानं थेट गव्हाच्या गोणत्या घेऊन जाणाऱ्या गाडीसमोर झोपला।